आपल्या या तालुक्यामध्ये यापूर्वी झालेल्या घडामोडी आणि याच पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये की पंचायत समितीच्या इमारतीसाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी दिलेलं योगदान त्यावेळेस आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरीनं होतो आणि त्यावेळेस त्या इमारतीवरून जे रणकंदन झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थानं या पंचायत समितीवर काही गद्दारांनी ज्यांना आपण पदं दिली होती, ज्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकांनी प्रामाणिकपणे मतं दिली होती, त्या लोकांनी सभापतीपद उपसभापतीपद उपभोगले आणि शिवसेनेवर या ठिकाणी घात करण्याचे काम केलं, गद्दारी केली आणि आपल्या पक्षाला सोडून तत्कालीन सभापती उपसभापती यांच्यावर अविश्वास आणला। आज त्यापैकी बरेच जण निवडणुकीला उभे होते, पण लोकांनी त्यांना सुद्धा घरची वाट दाखवली। आज सुद्धा पोपटपंची करून त्या ठिकाणी आले होते, परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना घरची वाट दाखवली। तुम्हाला यापुढे या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये आयुष्यभर पाऊल ठेवता येणार नाही। माऊलींची भूमी आहे। या माऊलींच्या भूमीमध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माणसांना तुम्ही काय, या मतदारांना तुम्ही फसवलंय। तुम्ही किती बोलबच्चन असा, पोपट असा, तुम्हाला या ठिकाणी ही जनता माफ करणार नाही। निवडणूक कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कृत्या केल्या, वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी मुलाखती दिल्या। त्या मुलाखती आम्ही निवडणुकीनंतर पाहिल्या। नाहीतर बाळा, तू निवडणुकीच्या काळात जर ती मुलाखत ऐकली असती तर तुला निवडणूकच लढून दिली नसती, पळता भुई थोडी केली असती। इथून पुढे सुद्धा तुला आमचा आदेश आहे। आदेश म्हणण्यापेक्षा तू आमचा नाहीच आहे, परंतु इथून पुढे तुला वॉर्निंग आहे। तू जर लई चमचेगिरी किंवा पोपटपंची करायला लागला तर तुला जशाच तसं उत्तर देण्याचं काम, तुझा नेता कितीही मोठा असो, तुला पुढे कुठेतरी आता तालुका अध्यक्ष बनायची इच्छा असेल, स्वीकृत म्हणून कुठेतरी तुला यायची इच्छा असेल, तू त्यांच्या घरी पाणी भर, परंतु आमच्या विरोधात आणि आमच्या सर्व लोकांच्या उमेदवार त्यांच्या विरोधात जाण्याची ताकद करू नको। तुझी लायकी काय आहे? लोकांच्या जमिनी खोट्या बळकवायच्या, थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला तुरुंगात जायला लागेल। खोटे आय कार्ड बनवायचे, खोटे विसार पावत्या करायच्या आणि आपल्याच गावातील लोकांना फसवायचं। ते प्रकरण निवडणूक कालावधीमध्ये आम्ही या ठिकाणी बाहेर काढणार होतो, परंतु लोक म्हणतील की या ठिकाणी संजूभाऊ म्हटलं आपल्याला असं काहीच करायचं नाहीये, आपल्याला जनता आपल्या पाठीमागे आहे, आपण त्यांना त्या निवडणुकीला सामोरं जाऊ। परंतु या ठिकाणी आज ही व्यक्ती फक्त मतदारसंघापुरती नाही, परंतु तालुक्यामध्ये जर चमचेगिरी तुम्ही करत असाल तर आज मी सांगतो, आमदार म्हणून तर मी आहेच, खासदारांचं सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या बरोबर आहेत। मार्केट कमिटी आपली आहे, खरेदी विक्री संघ आपला आहे, पंचायत समिती आपली आलेली आहे, जिल्हा परिषदचे जास्तीचे उमेदवार आपल्याला आहेत। जिल्हा परिषद मध्ये सत्ता खऱ्या अर्थानं जरी राष्ट्रवादीची आली असली तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्या भाजप पक्ष त्या ठिकाणी विरोधी आहे, शिंदे गटाची शिवसेना विरोधात आहे, आपले सुद्धा 6 पंचायत जिल्हा परिषदचे सदस्य त्या ठिकाणी आहेत। या ठिकाणी त्या विरोधाला विरोध म्हणून नाही, त्या सभागृहामध्ये मी काम केले, जे तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती या सर्वांबरोबर आपले सदस्य समन्वयाने राहतील। मला जिल्हा परिषद सभागृह हे म्हणजे लक्ष्मी आहे, तिथं आपण जर चांगल्या पद्धतीनं विजूभाऊ सर्वांनी काम केलं तर नक्की त्या सभागृहाच्या माध्यमातून आपण या तालुक्याला अधिकचा निधी आणू शकतो। आपल्या पाठीमागे सुद्धा काही अदृश्य शक्ती आहेत, टप्प्याटप्प्यानं आपल्याला समोरचे एक ना एक दिवस तर त्या दिसतील। त्यामुळं मला या ठिकाणी जास्तीचं काही बोलायचं नाही, परंतु त्या अदृश्य शक्तींच्या आधारावर या तालुक्यामध्ये एकही काम भविष्यात या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवणार नाही। जी अभिवचनं विधानसभेपासून या ठिकाणी दिली आणि आजही पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ज्या गावांना, ज्या वस्त्यांना उमेदवारांनी जी आपली आश्वासनं दिली ती सुद्धा पाळण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि सर्व ही घडी बसवण्यासाठी अनेक लोकांना त्या ठिकाणी माघार घ्यायला लागली, थांबावं लागलं, काहींना पराभूत व्हावं लागलं, परंतु आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी नक्की बसू। आजही हा निर्णय केवळ मी घेतला नाही, हा निर्णय पक्षाचे जिल्हा प्रमुख, आपले पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय सचिन भाऊ आयर असतील, मी असेल, तालुका प्रमुख, पक्षाचे सर्व सदस्य, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे 5ही सदस्य, 5ही सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आणि पक्षाच्या वतीनं
संजूभाऊ गणवट यांनी मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली आणि आम्ही सर्व मंडळींनी एकत्र बसून भागाचा विचार करत मग या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती पाहता आपण काय केलं पाहिजे, कुणाच्या खुर्चीवर हे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे निवडून दिले नाहीत, परंतु आपल्या तालुक्याचा विकास साधण्यासाठी तालुक्याच्या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्वांच्या विचारानं त्या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो